इयत्ता 7वी इतिहास, पाठ 6वा, मुघलांशी संघर्ष. तर या पाठामध्ये आत्तापर्यंत आपण शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी शाहिस्तेखानाची कशी फजिती केली, त्याचप्रमाणे सुरतेवर स्वारी कशी केली आणि तिथली अफाट संपत्ती कशी मिळवली, त्याचप्रमाणे जयसिंगाबरोबर झालेला शिवरायांचा तह, आग्र्याची सुटका इत्यादी गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आज आपण शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक कसा करून घेतला आणि दक्षिणेतील मोहीम कशी यशस्वी केली ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सतत अविरत कष्ट केलेले आहेत. त्यांनी आदिलशाही आणि मोगलशाही या सत्तांशी बराच काळ संघर्ष केला आणि त्यांच्या या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते. शिवाजी महाराजांचे तसेच राजमाता जिजामाता आणि शहाजी राजांचे जे स्वप्न होते स्वराज्य निर्माण करण्याचे, ते शिवरायांनी पूर्ण केलेले होते. स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी स्वराज्याला अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आले. यासाठीच त्यांनी स्वतःचा विधिवत राज्याभिषेक करून घेण्याची आवश्यकता त्यांना वाटू लागली. म्हणूनच त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. स्वराज्य निर्माण झाल्यानंतर त्याला अधिकृत राजा असावा यासाठी शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि यामुळे ते आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली. यामुळे ते शककर्ते झाले. राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सोन्याची होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली आणि या नाण्यावर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली. यानंतर पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलावंतस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला आणि यालाच राज्य व्यवहार कोश असे म्हणतात. शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या आधी फारसी शब्दांचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग होत होता, परंतु शिवरायांनी याला पर्यायी संस्कृत शब्द असणारा जो राज्य व्यवहार कोश तयार केलेला होता त्यातील काही प्रतिशब्द उल्लेखनीय आहेत. उदाहरणार्थ पहा, किताब म्हणजेच पदवी, फरमान म्हणजे राजपत्र, जामीन, प्रतिभूती, हाली, सांप्रत, माजी म्हणजेच पूर्व, फिलहाल म्हणजे तत्काळ, वाहवा, उत्तम, वकूब म्हणजे प्रज्ञा, बेवकूफ म्हणजे मूढ, दस्तपोशी, हस्तस्पर्श, मुलाखत, दर्शन, कदमपोशी, पादस्पर्श, झूठ, मिथ्या, कौलनामा, अभय, फतेह, विजय, फिर्याद, अन्याय वार्ता, शिलेदार, स्वतुर्गी. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील क्रांतिकारी घटना आहे आणि या घटनेचे महत्त्व सांगताना सभासद काय म्हणतो पहा, मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. तर म्हणजेच काय, तर शिवाजी महाराज छत्रपती झाले ही काही लहान गोष्ट नाही. यानंतर शिवाजी महाराजांनी 24 सप्टेंबर 1674 रोजी म्हणजेच पहा, त्यांचा याआधी राज्याभिषेक 6 जून 1674 साली झालेला होता. म्हणजे यानंतर अल्पावधीतच निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा 2 धर्मकृत्यांच्या परंपरा अस्तित्वात होत्या. त्याचा आदर शिवाजी महाराजांनी केला आणि या दोन्ही पद्धतीने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्यावेळेला युवराज संभाजीराजे हे केवळ 17 वर्षाचे होते. त्यांनी बुधभूषण या ग्रंथामध्ये या राज्याभिषेकाच्या समारंभाचे वर्णन केलेले आहे. ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळे श्रेष्ठ विद्वान आलेले होते. त्यांना वजनमाप किंवा मोजदाद न करता म्हणजेच मोजमाप न करता भरपूर प्रमाणामध्ये धन तसेच वस्त्र, हत्ती, घोडे यांचे सुद्धा दान करून शिवरायांनी संतुष्ट केले. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी त्यांची कीर्ती निरनिराळ्या देशांमध्ये पसरवलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी जे सिंहासन बनवण्यात आले होते ते खूपच मौल्यवान व भव्य असे होते. या सिंहासनाच्या 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ बसवलेले होते. 32 मन सोन्याचे हे सिंहासन मौल्यवान रत्नांनी जडवलेले होते. तर या ठिकाणी मन हे जे एकक आहे पहा, ते वखारीमध्ये लाकूड मोजण्यासाठी वापरतात आणि 1 मन म्हणजे 40 किलो. तर पहा या ठिकाणी शिवाजी महाराजांसाठी जे सिंहासन बनवलेले होते ते 32 मन सोन्याचे होते. 1 मन म्हणजे 40 किलो. तर 32 मन म्हणजे किती ते पहा. म्हणजेच एवढे भव्य सिंहासन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी बनवण्यात आलेले होते. राज्याभिषेकानंतर जवळजवळ 3 वर्षांनी शिवरायांनी ऑक्टोबर 1677 साली दक्षिणेची मोहीम हाती घेतली. त्यांनी गोवळकोंड्याला कुतुबशहाची भेट घेतली व त्यांच्याबरोबर मैत्रीचा तह केला. त्यानंतर पुढे महाराजांनी कर्नाटकामध्ये बंगळुरू, होसकोटे तसेच सध्याच्या तामिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर हे किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते याची शिवरायांनी नेमणूक केली. व्यंकोजी हा शिवरायांचा सावत्र भाऊ होता. त्यालासुद्धा आपल्या स्वराज्यकार्यात सहभागी करून घ्यावे अशी महाराजांची इच्छा होती व ते त्यासाठी प्रयत्नसुद्धा करत होते. व्यंकोजी हा सध्याच्या तामिळनाडूमधील तंजावर येथे राज्य करत होता. व्यंकोजी राजाच्या नंतर अनेक राजे तंजावर येथे होऊन गेले व त्या राजांनी विद्या आणि कला यांची चांगलीच जोपासना केली. तंजावर येथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांनी जी दक्षिणेची मोहीम हाती घेतली होती त्या मोहिमेमध्ये तामिळनाडूमधील जिंजीचा किल्ला जिंकून घेऊन तो स्वराज्याला जोडावा अशी शिवाजी महाराजांची पुढची कृती होती आणि या कृतीला पुढील काळामध्ये खूप महत्त्व आले. मुघल बादशाह औरंगजेब हा तर स्वराज्य नष्ट करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसला होता. तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सोडावा लागला. त्यावेळी राजाराम महाराजांनी दक्षिणेतील जिंजी किल्ल्यावर आश्रय घेतला व तेथूनच त्यांनी स्वराज्याचा कारभार चालवला. शिवाजी महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत म्हणजे 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचे रायगडावर निधन झाले. त्यांनी वयाच्या 50शीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची खूपच हानी झाली. त्यांच्या निधनामुळे एका महान युगाचा अस्त झाला.
स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आदिलशाही आणि मुघलशाही या सत्तांशी बराच काळ संघर्ष केला. तसेच त्यांची दक्षिणेतील मोहीमसुद्धा यशस्वी झाली. शिवरायांनी वयाच्या 50व्या वर्षापर्यंत स्वराज्यासाठी अथक कष्ट केले. स्वराज्याचा विस्तार करण्यामागे शिवरायांची शाहिस्तेखानावरील स्वारी, तसेच सुरतेवरील स्वारी, जयसिंगाची स्वारी, आग्र्याची भेट आणि आग्र्यातून सही सलामत सुटका, तसेच मुघलांविरुद्धचा त्यांचा संघर्ष, शिवरायांचा राज्याभिषेक आणि दक्षिणेतील मोहीम या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. 3 एप्रिल 1680 रोजी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या या महान युगाचा अस्त झालेला आहे.